या फोटोबद्दल मला बरंच काही बोलायचंय. बोलूया नंतर. येते मी. सरकार मी पण आलो. ही शक्ती या खोलीपर्यंत कशी काय पोहोचली आणि तिने तो फोटो कसा काय पाहिला? ती या आधी सुद्धा या खोलीत आली होती, पण तेव्हा तिला हा फोटो नव्हता दिसला. मग आजच कसा काय दिसला? काय सुरू आहे सगळं? तिला फोटो बद्दल बोलायचंय. हो ना, फोटो बद्दल तिला बोलायचंय. कधी ना कधी होणारच होतं. भद्रा, कदाचित आजच्या दिवसासाठीच या फोटोची विल्हेवाट आपण आतापर्यंत लावू शकलो नाही. बॉस, शक्तीने फोटो बघितला, आता काय होणार? शिवा तर बोलत होता की तिला तिचा भूतकाळ आठवत नाही. मग ह्या फोटोमध्ये ते हे तिला कसं काय कळलं? बॉस, कोणी तिला सांगितलं तर नसेल ना? विजयलक्ष्मी, चल डॉक्टरकडे जाऊया. विजयलक्ष्मी, तू माझं ऐकत का नाही आहेस? अयो, मला काही झालं नाहीये बघा. डॉक्टरकडे जायची काही गरज नाही, मी बरी आहे. शक्तीचा आप्पा, ते कपाटातून तुम्ही शक्तीचा फोटो आणा बघू. फोटो? फोटो कशाला? आणा ना, तुम्हाला सांगितलं तर. विजयलक्ष्मी, अगं पुन्हा पुन्हा तोच विचार करत बसू नकोस ग. अयो, आणा ना शक्तीचा आप्पा फोटो. ठीक आहे, देतो. विजयलक्ष्मी, काल तुला शक्तीने सांगितलं ना की मी तुम्हाला सोडून जाणार नाहीये म्हणून. मग तू का टेन्शन घेतेस? हे बघ, हे असं टेन्शन घेते आणि स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देत नाहीयेस. काल तू काही खाल्लंही नाहीयेस. आली ना चक्कर? शक्तीचा आप्पा, तुम्हाला माझं मन आणि माझं दुःख नाही कळायचं. मला नाही कळणार? विजयलक्ष्मी, खरंच तुला असं वाटतंय? अगं, मी सुद्धा शक्तीला बापाची माया दिली आहे ग. त्यामुळे मला आईची माया आणि आईची काळजी नाही कळणार का? हे बघ विजयलक्ष्मी, तुला जसा धक्का बसलाय ना तसा धक्का मलाही बसलाय. पण शक्तीवर विश्वास ठेव. शक्ती आपल्याला सोडून दूर जाणार नाही. अम्मा, अम्मा, अगं तू ठीक आहेस ना? काय होतंय तुला? अम्मा, अहो तुम्हाला चक्कर कशी का आली? कालपासून अम्मा जेवली असेल तर ना. अम्मा, अगं असं काय करतेस ग? आणि अगं हे काय, तुझं अंग गरम आहे? अम्मा चल उठ, आपण डॉक्टरकडे जाऊयात. चल उठ बघू. शक्ती, हे बघ, डॉक्टरकडे जायची काही गरज नाहीये. मी बरी आहे बघ. तू इकडेच बस. तू इथून हलूच नकोस बघ. तू माझ्या जगण्याचं टॉनिक असतेस बघ. बरं अम्मा, मी इथेच बसली. हा, नाही जात मी कुठेच. कुठेही नको जाऊ शकते. ती लोक तुला माझ्यापासून दूर घेऊन जात आहेत. नाही, हे असं नाही घडायला पाहिजे. मी तुला कुठेच जाऊ देणार नाही. तू इकडेच राहा. तू कुठेच जाऊ नकोस. मी नाही जाऊ देणार तुला कुठे. शक्ती, कुठे नाही जाऊ देणार. शक्ती, काय झालं? कसला विचार करतेस? अप्पा, ते नाही काही नाही अप्पा. शिवा, काय झालंय? काय घडलंय का? हे बघ, काय झालं असेल तर आमच्यापासून लपवू नको. रोज नवनवे धक्के झेलायची आमच्यात ताकद राहिली नाहीये आता. प्लीज सांग काहीतरी. शक्ती. अप्पा, आम्ही निखारगेंच्या बंगल्यावर गेलो होतो. प्रिन्स सरांच्या कानावर काही गोष्टी घालायच्या होत्या. तिथे एका अडगळीच्या खोलीत
मला एक फोटो फ्रेम दिसली. फोटो फ्रेम कसली? माझी आणि माझ्या आईची. तुझा आणि तुझ्या आईचा फोटो त्यांच्याकडे कसा? त्यांचा याच्याशी काय संबंध? नाही म्हणजे तुझ्या भूतकाळाशी तुझ्या सरांचा काय संबंध म्हणते मी. अम्मा हे बघ, अगं आम्हालाही काही सविस्तर माहिती नाहीये. म्हणजे मी प्रिन्स सरांशी हे सगळं बोलणार होते तेवढ्यात अप्पांचा फोन आला आणि आम्ही ते सगळं अर्धवट सोडून तडक इकडे निघून आलो. आणि अम्मा हे बघा, तुम्ही उगाच टेन्शन नका घेऊ. टेन्शन घेण्यासारखं काही नाहीच आहे ना. हे बघा, तुम्ही स्वतःची तब्येतीची काळजी घ्या. आम्ही सगळं शोधून काढू ना. हा अम्मा प्लीज, तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. मी पुजली त्या शक्तीची. काय सांगायचं त्या फोटो बद्दल? त्या काय उत्तर द्यायचंय? की तू आमची पुतळी आहेस, तुझ्या आई वडिलांना मी मारून टाकलं होतं पण तू वाचलीस. काय हो आता असं काय काय बघताय हे काय? हो काहीतरी विचार करा. त्या पोरीला काय उत्तर द्यायचंय ते? कशाला चिडचिड करते? शांत राहा ना जरा तू. हा कशी कशी शांत हो? मला सांगा ना, कशी शांत हो मी? काय चाललंय? प्लीज, शक्तीला जर उद्या सत्य कळालं ना तर आपल्यावर वाघ येण्यासारखी झडप घेईल ती. मला सांगा, आपल्याकडे काही प्लॅन आहे? तिला अडकवायला, तिला तिला फुसवायला आपल्याकडे काही प्लॅन आहे का? तिला थांबवायला नाहीये? नाहीये की नाहीये? अहो मी चुकलं, आपलं चुकलंच. तिला तेव्हाच मारून टाकायला हवं होतं पण तुम्ही माझं ऐकलं नाहीत. तिला जिवंत सोडून आपण खूप घोर चूक केली. चूक. अगं काय तीच तीच स्टेप वाजवतेस? मारून टाकायला पाहिजे, मारून टाकायला पाहिजे. आतापर्यंत मी काय प्रयत्न केले नाही? प्रयत्न केले ना. मेली का ती? झालं का काही? नाही ना. मग ठीक आहे, ठीक आहे. नाही नाही झालं. मग आता आता काय काय आता? आता ती आपल्या नरडीचा घोट घ्यायला येईपर्यंत शांत बसायचं का आपण? अरे अहो शक्ती आहे ती, शक्ती. ती शांत बसणाऱ्यातली नाहीये. ती 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 त्या फोटो बद्दल विचारणार, खोदून खोदून विचारणार आपल्याला. ती फोटोचं ठीक आहे, ते मी गुंडाळीन तिला, काही प्रॉब्लेम नाही. मला वेगळंच टेन्शन आहे. शिवा म्हणाला शक्ती तिचा भूतकाळ विसरली आहे. आज तिचा भूतकाळ विसरली, उद्या तर आठवेल तिला. पण भूतकाळ आठवल्यावर ती सगळ्या इस्टेटीवर हक्क दाखवायला येईल. मैत्रीची सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर झालेली नाही आहे. हां, कुटुंब म्हणून जी प्रॉपर्टी आपण आपल्या नावावर करू शकलो ती केली, पण बरीचशी प्रॉपर्टी अजूनही तिच्याच नावावर आहे. आणि ती तिची सामाजिक कार्य करणारी संस्था, ट्रस्ट, तीही मैत्रीच्याच नावावर आहे. आपल्या मालकीची झालेली नाही अजून ती. अरे माझ्या कर्मा. प्लीज, आता तिला या सगळ्या प्रॉपर्टी बद्दल कळालं तर ती नक्कीच ह्यात हक्क मागायला येईल. नाही, मला असं होऊ द्यायचं नाहीये. प्रिन्स, आपल्या वकिलीला कॉल करा. एक वकील नाही, 10 वकील करा. काय? हो, 10 वकील करा. पण ते शक्ती नावाचं वादळ माझ्या तोंडचा घास पळवता कामा नये. प्रिन्स, ठेचलं पाहिजे, तिला ठेचलं पाहिजे प्रिन्स. आणि जर तिला ठेचलं नाही ना तर ती आपल्याला भिकेला लावेल. भिकेला नाही, तुरुंगात पाठवेल ती. आणि मला तुरुंगात जायचं नाहीये प्रिन्स. मी तुम्हाला सांगते, मला तुरुंगात जायचं नाहीये. गप. असं काहीही होणार नाहीये. उगाच काही विचार करतेस तू? हे बघ, जो विचार करायचा आहे ना तो कर. आत्ता फक्त त्या फोटो बद्दल काय सांगायचं तोच विचार करायचा आहे, दुसरं काही नाही. कळलं? काय 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 सांगायचंय ते मी बघतो. तू काही सांगू नकोस, काही करू नकोस. मी सांगेन तिला. आलं का ध्यानात? कालू, अप्पा, आम्ही निखारगेंच्या बंगल्यावर जाऊन येतो. तुम्ही अम्माकडे लक्ष द्या. ठीक आहे. अम्मा, मला तू फोटो देतेस का ग? अम्मा, अगं मला तो फोटो सोबत घेऊन जावा लागेल. नाही, मी नाही देणार तुला हा फोटो. अम्मा
तुम्ही टेन्शन नका घेऊ. तो फोटो आपण परत घेऊन येऊ ना. पण तो फोटो सरकारनं दाखवणं खूप इम्पॉर्टंट आहे अम्मा. हो अम्मा, अगं आमच्यावर विश्वास ठेव ना, आम्ही लगेच जाऊन परत येऊ ना. हां, तू नको टेन्शन घेऊ. दे ना मला तो फोटो प्लीज. सर, मॅडम तुम्ही इथे? आम्ही तुमच्याचकडे यायला निघालो होतो. असू दे. तुम्ही बंगल्यावर होतात तेव्हा अम्माचं कळलं आम्हाला, म्हणून विचारपूस करायला आलो. कशी आहे तब्येत तिची? बरे आहेत ना? बरे आहे आता. सर, हा घ्या पुरावा. अम्मा आणि अप्पांसोबत काढलेला माझा लहानपणीचा फोटो. सेम टू सेम. तीच. हो, मीच आहे ती. तुमच्या बंगल्यातल्या खोलीतल्या फोटोतली लहान मुलगी मीच आहे, शक्ती. एवढा ठामपणे कसं काय बोलू शकतेस तू? नाही, शिवा म्हणत होता की तुला तुझा भूतकाळ आठवत नाहीये. मग फोटो फ्रेम मधली मुलगी तूच आहेस हे कशावरून? तुला एक सांगू का? तुला जेव्हा आम्ही कामावर ठेवलं होतं ना, तेव्हा शिवाकडून तुझी जन्मपत्रिका मागून घेतली होती आम्ही. त्या पत्रिकेत जन्मतारीख आणि जन्मवेळ आणि तुझ्या या अम्मा अप्पांचं नाव सुद्धा पाहिलं. मग आज तू तुझी अशी नवीन ओळख का दाखवतेस? अचानक तुला आमची फसवणूक करावीशी वाटली? फसवणूक? सर, मी कुणाची फसवणूक करत नाहीये. जे सत्य आहे तेच सांगते मी. सरकार, शक्ती फसवणार आहे ते. मागे हो बरं. अप्पा कुठे? अप्पा या समोर. इडली अप्पा. चला आपण असं समजूया, ही मुलगी तुमची खरी मुलगी नाहीये. तुम्हाला कुठेतरी सापडली आणि तुम्ही तिला परस्पर दत्तक घेतली. तिचे काही पेपर्स बनवलेत तुम्ही? काही रजिस्ट्रेशन्स? हिचा दाखला बनवलाय? जन्मदाते म्हणून तरी तुमचं नाव आहे का? तुम्हाला असं वाटलं नाही ही मुलगी जेव्हा तुम्हाला सापडली तेव्हा तुम्ही चौकशी केली, कुठून आली, कोण आहे ही मुलगी, केली का? हा एक प्रकारचा फ्रॉड आहे, फ्रॉड. तुम्ही इथे कामासाठी आलात? नाही, कामासाठी नाही. काय म्हणाले होते? शिक्षणासाठी. शिक्षणासाठी.
हिच्या शिक्षणासाठी इथे तुम्ही आलात ना? प्रिन्स निखारगे सोबत फ्रॉड करताना तुम्हाला लाज नाही वाटली? हिंमत कशी झाली तुमची? कसला फ्रॉड साहेब? आम्ही तशी माणसं नाही आहोत. सरकार तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो ही खूप साधी माणसं आहेत. हे फ्रॉड वगैरे यांच्या रक्तातच नाहीये. हो ना? मग यांच्याकडे काय ठोस पुरावा आहे की आमच्या बंगल्यातला जो फोटो आहे रूम मध्ये त्या फोटो मधली मुलगी हीच आहे? हो हो आहे ना सरकार. शक्ती तो फोटो दाखव ना सरकारांना. सरकार बघा ना, ही अम्मा आणि आपण बरोबर जी मुलगी आहे ती शक्तीच आहे. हे असले पुरावे दाखवू नको. आमचा विश्वास नाही ह्याच्यावर. कोणास ठाऊक हा फोटो सुद्धा तुम्हा खोटा माणसांसारखाच असेल. आम्ही खोटे नाही आहोत. नाही ना? खोटी नाही आहेस ना तू? चल मानलं. जे काही सांगतेस ते खरं सांगते, ठीक आहे? मग मला एक सांग, तुला तुझा भूतकाळ आठवतो? आठवतो का की फक्त नाटक करतेस? कसं आहे ना शक्ती, आम्हाला हे असे खोटे पुरावे दाखवून ना हसवू नकोस हा. खूप महागात पडेल तुला. मला माझा भूतकाळ आठवत नसला तरी माझ्या भूतकाळातली आणखी एक गोष्ट आठवते मला. काय आठवतं तुला? माझी एक बहीण होती, सेम माझ्यासारखी दिसायची. माझी जुळी बहीण अदिती. तिचा लहानपणीच मृत्यू झाला. आम्ही कसा विश्वास ठेवू यावर? हे बघा प्लीज, मला ना ह्या लोकांची नियत साफ दिसत नाही. नाही थांब 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 भद्रा, लगेच निष्कर्षावर येऊ नकोस. थांब ना. बोल, तू म्हणतेस त्या फोटो मधली मुलगी मी आहे. तुला एक लहान बहीण होती जी आता जिवंत नाहीये. हे सगळं कसं आठवतं ग तुला? जर शिवा आम्हाला असं म्हणालाय की तुला तुझं भूतकाळच आठवत नाही. सरकार आपण सांगतो. हा सांग. सरकार, शक्तीच्या जुळ्या बहिणीबद्दल आपल्याला तिच्या खऱ्या आईने सांगितलं होतं. खऱ्या आईने म्हणजे? काय म्हणालास? खऱ्या आईने? कळते तुला काय बोलतोयस ते? एकीकडे म्हणतोस तिची खरी आई मेलीये, जिवंत नाहीये, आणि या लोकांना ही मुलगी लहान असताना सापडली, आणि हा हिची जन्मकुंडली ह्यानेच आणून दिली होती ना. आता शब्द का फिरवतोयस? ती जन्मपत्रिका खोटी होती, आपण बनवून घेतली होती. वा वा, घ्या. तुमच्या अति विश्वासातला माणूस आहे ना हा. दोन्हीच धोका दिले तुम्हाला, खोट बोले तुमच्याशी. प्रिन्स, मला दाट संशय नक्कीच या सगळ्यांचा मिळून काहीतरी मिळ बघत आहे. तू असं वागशील वाटलं नव्हतं शिवा. माझ्याशी बाईमा या सगळ्यांच्या नादी लागून तू. सरकार, आपण बेईमानी नाही केली आहे. आपण खरंच बेईमान नाही आहे. हा, आपण खोटी जन्मपत्रिका बनवली, पण याच्या मागे तुम्हाला फसवण्याचा हेतू नव्हता आपला. सरकार, अहो, आपण अम्माकडे शक्तीची जन्मपत्रिका मागितली तर ती त्यांच्याकडे नव्हती. मग अम्माने आपल्याला शक्तीची जन्मतारीख सांगितली, त्याच्यावरून आपण जन्मपत्रिका बनवली. आपल्याला तेव्हा माहित नव्हतं की शक्ती अम्माची खरी मुलगी नाही. ते आता सगळं क्लिअर झालं आपल्याला. खोटं आहे.
ही मुलगी खोटी आहे, हिचे आई वडील खोटे, तू खोट, हा फोटो हा सुद्धा खोटा आहे. आणि ही मुलगी असं म्हणते की लहानपणी तिची बहीण वारली. सरकार खरंच हिची बहीण लहानपणी वारली आहे. कशावरून तू खरं बोलतोयस? सरकार हिच्या खऱ्या आईने सांगितलं आपल्याला सगळं. अरे खऱ्या कसं? अजून काय काय सांगितलं? हेच की शक्ती आणि आदिती दोघी जुळ्या बहिणी होत्या. आदिती लहानपणीच देवाघरी गेली, संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं, पण आदिशक्तीच्या कृपेने फक्त शक्ती वाचली. आणि हा सरकार, त्या असं पण म्हणाल्या की कोणतरी एक राक्षस आहे. तो राक्षस कोण आहे ते अजून आपल्याला समजलं नाही, पण त्या राक्षसानेच हे सगळं घडवून आणलं. सरकार, एकदा का आपल्याला कळलं ना तो राक्षस कोण आहे, त्याला पुरून उरेल हा शिवा. बस. अरे काय झालं? वहिनी साहेब, हात काढ, हात काढ. लांबो. हो 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 हो, चल चल चल, सावकाश चल. एक मिनिट, फोटो काढतोय. वस्त्र्या, जमिनीवर का लोळतो तू? अरे प्रिन्स सरकार आले, वस्त्राला गाडी शोध फोटो काढताना बघून त्याला कानाखाली मारला, ढकलला आणि काकाने निघून गेले. अरे बाबा, आत काय झालंय? काय एवढं का चिडले ते? काय आलंय? नाही काय नाही झालंय, ते जरा सरकारांना गैरसमज झालाय, तो कसा दूर करायचा बघूया आपण. शक्ती, आलो या. सगळे फासे उलटे पडतायत. ज्या गोष्टींचा आपण विचार करतोय त्याचं उलटच होत आहे सगळं. प्रिन्स, ती मैत्री त्या शिवाला भेटली होती आणि सगळं सांगितलं, पण कसं शक्य? काय झालंय? त्या नरफटी शिवाचं नाव घेतलं ना आपण, म्हणून गाडी बंद पडली. अचानक काय झालं? कालच तर सर्व्हिस केली होती मी. हा हा हा, मग अशी त्या भिकारड्या शिवाचा मित्र बसला होता ना गाडीवर, त्याने काहीतरी केलं असेल. काय वैताग आहे. त्या हरामखोरांची साधी स्कूटर घ्यायची लायकी नाही आणि आपल्या गाडीला नजर लावतायत. प्रिन्स, ते सगळं मरू दे. त्या शक्तीचा विचार करा. तिला काय काय कळालंय लक्षात येते तुमच्या? मैत्री, आदिती बद्दल कळले तिला. ती मैत्री शिवाला भेटली होती. अहो, कसं काय शक्य आहे? ती तर मेली आहे ना. पण ती शिवाला कशी काय भेटू शकते? शिवा खोटं बोलणार नाही एवढं मात्र नक्की. मला एक प्रश्न पडलाय, जर ही शक्ती जिवंत आहे तर मैत्री सुद्धा? प्रिन्स, मेलेली माणसं जिवंत होतात का कधी? मी कसं जिवंत झालो, चेटकोबांनी मला कसं जिवंत केलं तसं होऊ शकतं.